सांगतो का, मला काय कळतच नाही बाबा. मी या हॉस्पिटलमध्ये काम केले. And all are empty worlds. ये हमारी है प्योर मसलिन सिल्क 3D वर्क में फाइन. पहाटेचे 5:30 होत आहेत आणि थोडीशी लेट उठली मी. गुड मॉर्निंग. आजकाल न सांगता झाडाला पाणी घालत असतं. यावेळी चुकून माझ्याकडून मूग, मटकी आणि राजमा सगळं काही जास्त प्रमाणात भिजवलं गेलं होतं. तर मोड आलेले हे मूग आणि मटकी मी अशा पद्धतीनं फ्रीजला ठेवून देते. आता हे आठवडाभर भाज्या, सॅलड किंवा मटकी भेळ वगैरे करून वापरायचे. तसं तर कडधान्य खाल्लेली खूपच चांगली असतात, पण जरा प्रमाणात भिजत घालायला हवी होती. कोणत्या मी तंद्रीत होते, विचारांमध्ये होते, मलाच माहिती नाही. चुकून माझ्याकडून ते जास्त झाले होते. चला, कामांना सुरुवात करते. आता सगळं काही आवरून 8:30पर्यंत घर सोडायचं आहे असं मला आहोंनी सांगितलं आहे. कुठे निघाली आहे तर मी आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला माझ्या एंडोक्रोनॉलॉजिस्टला दाखवायला म्हणजेच फॉलोअपसाठी निघाले. थायरॉईडचा थोडा इश्यू झाला होता माझ्या बाबतीत. पुढे मी सांगतेच तुम्हाला, व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. काल रात्री जे काही पनीर आहोंनी सेट करून ठेवलं होतं ते तुम्हाला दाखवलं मी. काय बनलंय माहिती आहे ते, पुढे अजून दाखवते, थांबा, कारण ते कट करून आम्ही ठेवून देतो व्यवस्थित. त्या अगोदर दहीसुद्धा मला विचारलं गेलं होतं तू कुठे ठेवते, तर आता तुम्ही पाहिलं दही अगदी घट्टसं छान लागलं होतं. तर ते तसंच मटकं मी घेऊन फ्रीजमध्ये ठेवून देते. जेव्हा खायचं आहे तेव्हा वरती काढायचं. आणि हे बघा, हे घरचं पनीर आहे, वाटतंय का तुम्हाला? तर हे आत्ता का कट करून ठेवायचं माहिती आहे? जर का तुम्ही बिना कट करता फ्रीजमध्ये ठेवलं एअर टाईट कंटेनरमध्ये तरी चालतं, जर का तुम्हाला ते प्रॉपर किसून वगैरे वापरायचं असेल तर. पण जर का क्यूब करूनच वापरायचं असेल तर याच वेळेला क्यूब करायचे, त्यानंतर ते ठिसूळ होतं. म्हणून हे आत्ताच ताजं आहे तेव्हाच ते कट करून फ्रीजला. मी तो जो डब्बा वापरला ना तो सुद्धा पनीर बनवायचाच, म्हणजे पनीर मेकरच आहे, पण त्यामध्ये एवढं चांगलं पनीर बनत नाही. म्हणून तो डब्बा 700-800 रुपयाचा काहीतरी आहे. वाया न घालवता आम्ही अशा पद्धतीनं त्याला पनीर स्टोअर करण्यासाठी केलेला आहे. तर तो मी फ्रीझरला ठेवते बरं का, फ्रीजला नाही. जेव्हा केव्हा यूज करायचं त्याच्या अगोदर 1 तास ते फ्रीझरमधून बाहेर काढायचं. आणि हे ऑमलेट प्रीतीसाठी आणि आहोंच्यासाठी अशा पद्धतीनं 2 बनवले. मी आत्ता काहीही खाणार नाही. राहतंय काय राहतंय सांगू? भांडी धुवायची राहत आहेत. आहो म्हणतायत काय राहतंय का बघ. तर ही भांडी एवढी, ओ माय गॉड, ही धुवायची राहत आहेत. ओटा क्लीन करायचा राहतोय कारण आता वेळ संपला. बाकी सगळं रेडी आहे प्रितीशसाठी. आहो तर खाऊन सकाळी ढेकर द्यायला लागलेत. चला, 8:30ला निघायचं टार्गेट आहे आमचं. आज आहोंनी देवपूजा केली आहे मस्त. गाडीत बसल्यावर मळमळायला का होतं? तुम्हाला होतं का? मला तर नाही. मला होतं, म्हणजे मी मोबाईलमध्ये असते त्यामुळे होतं का? मग माझं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन. थंबनेलचं काम राहिलं होतं. थंबनेल करत होते मी आणि मला मळमळायला लागलं ते. Night aligns all the shady features and all are empty. गेस कर बरं काय काय की पार्किंग असेल की नसेल. असेल 100% असेल. मी बोललीये तुला म्हणून का की पॉझिटिव्ह बोल. Positive असेल. मला असं वाटतं की 10 नंतर पार्किंगचा इश्यू येतो इथे. तर आता बघूया. आता होत आहेत 9:25 आणि पार्किंग जर का नाही मिळालं तर इतकं अवघड होतं की दूरपर्यंत गाडी पार्क करायला जावं लागतं प्रवीणला, आणि मग मला चालत पुन्हा रिटर्न जाताना. सो सॉरी, फुल आहे पार्किंग. बघितलं, याला म्हणायचं पॉझिटिव्ह थिंकिंग. पार्किंग तुम्हाला दिसते, फुलचं बोर्ड लागलंय, पण पहिल्यांदा असं झालंय की आतमध्ये सोडलंय. काय म्हणायचंय आहो तुम्हाला यावरती? अतिच पॉझिटिव्ह काय? मी या हॉस्पिटलमध्ये काम केले 1 वर्ष बरोबर, आणि रस्ते माहिती आहेत आहोंना. कधीच मला रस्ता सापडत नाही पार्किंगमधून वर येताना, कधीच. फिटनेस इज नॉट अन ऑप्शन, इट इज अ पार्ट ऑफ माय जॉब. ओके. हे बघा, डॉक्टर वर्षा जगताप. हां, तर एंडोक्रोनॉलॉजिस्ट आहेत या दीनानाथमध्ये. त्यांचं हे दीनानाथमधलं केबिन दाखवलं मी तुम्हाला. बऱ्याच वेळा मला विचारलं गेलं आहे की तू कोणत्या डॉक्टरांना दाखवते थायरॉईडसाठी, म्हणून मी आज अशी चोरून छोटीशी क्लिप घेतलेली आहे. इथे अलाउड नाही आहे क्लिप घ्यायला. लवकर आमचं काम झालंय, इतकं बरं वाटतंय की आम्ही 10:28ला बघ ऐक 2 मिनिटं आता मला नळ स्टॉपला 2 मिनिटं. पोहोचतोय.
2 मिनिटं. ह्यासाठी मी प्रत्येक वेळी म्हणत असतोय की घरातून थोडं जो अर्धा तासाचा जो फरक आहे ना तो जर केला ना तर किती फायदा होता. पार्किंग पण मिळतं, गर्दी होत नाहीये, पटकन नंबर येतो, लगेच वेळ पण जास्त जात नाही, दुसऱ्या कामासाठी वेळ उरतो. हे किती पॉझिटिव्ह आहे, आलं का लक्षात? बरं ते जाऊ द्या, त्यांचं सतत तेच सुरू असतं, लवकर उठ. किती अजून लवकर उठायचं? मी दाखवलं होतं ना सकाळी तुम्हाला मी किती लवकर. बघा पुण्यातले शॉप अजून ओपन पण नाहीत, मला शॉपिंग करायची होती. आता काय करायचं सांगा बरं. मला ना पुन्हा लखनवी हाऊसमधून चिकन करी घ्यायची आहे. आता ते ओपन झालं असेल तर बरं, झालं असं नाही मी तिथं वाट बघत बसणार. फोन लावूया तोपर्यंत, मी तुला नाश्ता चालतो. ऑप्शन तिथे भरपूर आहेत. हे आहे काय म्हणतात त्याला, वाडेश्वर आहे, वैशाली आहे. चला चिकन करी घेऊ. एक तर वीकडेजमध्ये आलो आहे आणि लवकर आलो आहे, त्यामुळे आहोंना म्हणजेच आम्हाला कार पार्किंगला सुद्धा इथे जागा भेटली. नाहीतर या रोडवरती जागा मिळणं खूपच मुश्किल आहे आणि हे तुम्हाला माहितीच आहे. तर मी व्हाईट शर्टवरती होते आणि डायरेक्ट तुम्हाला आता कुर्तीवरती दिसते आहे. हा याच दिवसाचा म्हणजे सेम दिवसाचाच व्लॉग आहे बरं का, पुढे तुम्हाला कळेलच. तर इथे बघा या शॉपमध्ये लास्ट टाईम मी 2 कुर्तीज घेतल्या होत्या, एक पिंक कलरची आणि एक व्हाईट कलरची, ज्या तुम्हाला आवडल्या आणि मलाही खूप आवडल्या. आणि तेव्हापासून मी आता चिकन करीच्या प्रेमात आहे. आणि मी हे व्लॉगमध्ये बोलले पण होते की मला ना खूप सारं कलेक्शन करायचं. वैशालीचं काय परीक्षण करताय? पुन्हा म्हणू नका बाहेर गेल्यावर तुम्हाला मी खायला नाही देत. आपल्याला बुवा घर सोडलं की भूक लागते. घरात आहे तोपर्यंत काही खायचं नसतं, नखरे असतात की सकाळी सकाळी मला काही खायचं नाही आहे. पण बाहेर पडलं की आपल्याला खायचं असतं. तर दहीवडा आणि मस्त मसाला डोसा वैशालीमध्ये खाल्ला. ही कुर्ती सुंदर दिसते. हो छान दिसते. लगेच कोण घालतं का मला काय कळतच नाही. अरे 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 खरं सांगू का काय आहे, तो जो शर्ट आहे ना तो शर्ट पण सुंदर आहे, पण त्या शर्टमध्ये ना स्लीप घालावी लागते काय. आता हे मी व्लॉगमधून सांगते, काय हरकत नाही, माझ्यासारख्या बायका रिलेट करू शकतील. एकतर एवढी गरमी आहे, एवढा उन्हाळा आहे, नको वाटतं यार ती स्लीप घालायला. बाकी काही रिझन नाही तो शर्ट बदलायचा. आणि जसा हा मी कुर्ताच चढवला अंगात, मला खूप कम्फर्टेबल वाटला. मग मी तिला विचारलं तिथल्या लेडीला की हा ठेवला तर चालेल का. मग तिने पाठीमागून तो सेन्सर काढून घेतला, कट करून घेतलं ते बिल, म्हणजे तो जो काही असतं ते, आणि बिलिंग करून त्यांच्या सभ्यताच्या बॅगमध्ये माझा शर्ट घालून दिला. तर आव्हान फार हे. आणि बरं ते सगळ्यात महत्त्वाचं ते सांगायचं राहिलं, चिकन करीचं काय झालं? स्टॉक संपलाय पूर्ण आणि तो आजच येणार आहे आणि म्हणे किंवा 2 दिवसांनी येऊ शकतो नवीन सगळा. काहीच अवेलेबल नव्हतं. मी जो विचार करून आले होते की मला स्लीवलेस शॉर्ट कुर्ती घ्यायची होती चिकन करी, ती पण अवेलेबल नव्हती. आता काय आता नवीन काहीतरी कुठून तरी शोधून काढूया आपण, गुगल करून, आणि तिकडे जाऊया. चलेगा दौडेगा. आता आम्ही निघालोय बँकेत कल्याणी नगरला. किती वेळ लागेल इथलं काम व्हायला? बघूया ना आता. ती एवढी सुंदर बिल्डिंग कशाची आहे रे? काय आहे त्यामध्ये? त्यांचे आहेत ना कुमारवाल्यांची बिल्डिंग आहे. हे बघा आम्ही आहोत कल्याणी नगरला, कल्याणी नगरच्या SBI ला आहोत. इथं आमचं होम लोन आहे जे आम्ही आज क्लिअर करायला आलेलो आहे. Get my heart in trouble. To the sky, to the moon, making बँकेतलं काम केल्यानंतर इथून म्हणजे कल्याणी नगरवरून आम्ही ना एक गुगलवरती सर्च करून चिकन कारीचं शॉप शोधलंय आणि ते आम्हाला सापडले. आणि लकीली ते इथून फक्त 4.5 किलोमीटरच दाखवते. मॅप लावलाय आता आणि बघूया, जर का मला चांगल्या चिकन करी मिळाल्या तर माझ्यासारखं कोणाला चिकन करी कुर्ती आवडायला लागली असतील. हे नवीनच माझा शौक आहे, हे नवीनच मला आवडायला लागले. तर चांगल्या रेटमध्ये म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये जर का चांगल्या चिकन करी मिळत असतील तर. चांगला रेट वगैरे असं काही नसतं अरे चिकन करीला, महागच असतं. तुम्ही बघितलं ना मगाशी की तिथे बिलकुलच काही स्टॉक नव्हता. मी दाखवलं, मला जे हवं होतं ते काहीच नव्हतं तिथे. तर चला आम्ही निघालोय. कॅम्पला आहे हे, MG रोड कॅम्प दाखवतंय आणि इथून फक्त 4.5 किलोमीटर दाखवतंय. तर असं स्पेशली मी घरातून निघाली आहे आणि खास चिकन करीसाठी एवढ्या दूर आली आहे असं तर होणे नाही, असं होणे नाही. त्यामुळं किती कामं झालीत बघा. सकाळपासून दोन कामं
अगदी सक्सेसफुल झालेली आहेत. आता तिसरं काम आहे. तिथे जाऊन पण आवडलं नाही तर काय करायचे? अरे तिथं मला मी जंगली महाराज रोडवरच्या शॉपला मला आवडलं नाही म्हणून नाही घेतलं. अहो तुम्ही पाहिलंच ना की ते स्वतःच बोलले स्टॉक संपलाय. तुम्हाला पण जाणवलं ना की नवीन काही तिथे नव्हतंच. आणि जे काही होत्या त्या 2800 2500 मला वर्थ नाही वाटल्या. बघा आता आहोंचं म्हणणं आहे की एवढं लांब घेऊन आली आहेस, इथे नाही आवडलं तर परत जायचं. एवढं काय, फक्त 4.5 किलोमीटर पुढे आलोय आपल्या कामापासून. थोडंसं पुण्यात फिरायला पण हवं ना. खूप वर्षांनी आम्ही कॅम्पला आलो. पिंपरी चिंचवडमधून जर का इकडे यायचं असेल ना, खास शॉपिंगसाठी बोलते मी, तर मेट्रोने येऊ शकतो आपण, है ना. आता इथं आहे का कुठं? हा इथंच असेल कुठेतरी. We all behold how our तर fate आता आहे मी MG रोडला कॅम्प मध्ये. मैं हूँ विजय फ्रॉम पैनो लखनवी. हमारा स्टोर वंडरलैंड शॉपिंग कॉम्प्लेक्स में है, शॉप नंबर 51. ये इस स्ट्रीट पे आता है और ये अपना कयानी बेकरी से करीब 100 मीटर्स पहले पड़ेगा. जॉर्ज रेस्टोरेंट के बाद कयानी से पहले. तो हमारे पास रेगुलर वेयर आपको हर जगह मिलेगा, वो हमारे पास भी है. उसके अलावा जो हमारे पास यूएसपी प्रोडक्ट्स है, यूएसपी प्रोडक्ट्स है, उसमें आपको मैं दिखाने जा रहा हूँ. ये प्योर विस्कॉस जॉर्जेट पे श्रग एंड स्लीवलेस कॉम्बो. काहीतरी वेगळं आहे. तो सुंदर आहे ना? वाइट, इसमें आपको सारे साइजेस 38 to 44 मिलेंगे. ये है और प्योर, colour सुंदर ये है। प्योर विस्कॉस जॉर्जेट में. इसमें आपको पूरा जाल का पीस है, रेशम धागे से एकदम फाइन इंट्रिकेट शैडो वर्क किया गया है इसमें. ये वाला भी आपको मिल जाएगा. इसमें बहुत सारे भरपूर कलर मिलेंगे. इसमें साइजेस आपको मिलेंगे 34 to 50. 34 to 50. इथे खूप कलेक्शन आहे बरं का, खूप सुंदर ये collection हमारी आहे. है प्योर मसलिन सिल्क में, Wow. 3D वर्क में, फाइन 3D वर्क में अनारकली. इसमें आपको पूरे कुर्ती भी मिलेंगी, आपको सेट्स भी मिल जाएंगे और अनारकली भी मिल जाएगी. मैं अभी आपको सुंदर सिर्फ है ना? अनारकली दिखाई है. इसमें मैम ने भी इनफैक्ट सेट ही लिया है. इसमें फुल सेट भी अवेलेबल है. ये है प्योर मल चंदेरी में पार्टी वेयर कप्तान. ये सेमी स्टिच्ड है. इसमें बारीक चिकनकारी वर्क है. इसमें हमने मोती भी डाले हुए हैं. बहुत प्यारा कप्तान है. खूप ये सुंदर आहे. स्टिचिंग इज वेरी इजी. आप बहुत जल्दी से इसको स्टिच कर सकते हो. इसमें क्या कप्तान में तो साइड स्टिच लगेगा. बहुत बढ़िया है ये भी. ये प्योर मल चंदेरी में है. कपड़ा बहुत प्योर है और फाइन वर्क. म्हणजे इथे फक्त तुम्हाला चिकनकारी कुर्तीच मिळेल असं नाहीये, तर तुम्हाला खूप व्हरायटी आहे इथे कपड्यांमध्ये. साडीमध्ये, हा साडी आहे. साडीमध्ये. आता बघितलं तुम्ही कप्तान हा, आहे, स्लीव्स मिळेगा. श्रग अँड जॅकेट वाला तो एक टाइप आहे. हा. शॉर्ट कुर्तीज आहेत, स्लीवलेस कुर्तीज आहेत. खूप सारं काय काय. ये है प्योर मल चंदेरी में अनारकली. वाव. इसमें हमारे पास चिकनकारी के अलावा हमने बनारसी वर्क भी किया हुआ है. ये बनारसी यानी कि ये 3 जगहों से होकर आया है. यानी कि एक लखनऊ से, बनारस से और आप जब आपको ये पुणे में मिलता. तो इसमें दो जगह के कारीगरों का इन्वॉल्वमेंट है. और ये कपड़ा भी बहुत ही प्योर है. प्योर मल चंदेरी कपड़ा है ये. खूप सुंदर पीस आहे. ये अपना है नेक्स्ट प्योर चंदेरी में मुकेश वर्क के साथ. इसमें फाइन चिकनकारी शेडो वर्क किया गया है विथ मुकेश वर्क इन इट. क्या बोलते हैं उसको? मुकेश वर्क, मुकेश। मुकेश वर्क और बादला भी बोलते हैं इसको. ओके. ये भी आपको मुकेश मिल जाएगा. इसमें भी आपको कलर्स मिल जाएंगे, साइजेस मिल जाएंगे. इसमें हमारे पास टिश्यू सिल्क में भी है. इसमें आपको रेगुलर कुर्ती मिलेगी. इसमें आपको शॉर्ट मिलेगा. इसमें आपको अंगरखा पैटर्न भी मिलेगा. 3D वर्क भी मिलेगा और शेडो वर्क भी मिलेगा. बखिया वर्क जिसको बोलते हैं वो भी मिलेगा. चिकनकारी मध्ये टिश्यू वर्क. मसलन सिल्क में मिलेगा आपको. फाइन वर्क में मिलेगी हा कुर्ती. खूप सुंदर दिसतो कलर. ब्राउन. इसमें कलर्स हाँ। बहुत सारे हैं. आपको पेस्टल मिलेंगे. आपको थोड़े ब्राइट कलर चाहिए वो भी मिल जाएंगे. ये हमारे प्योर विस्कॉस Wow. पे है, कटदाना पे. इसमें एड ऑन हमने कटदाना भी कराया है. पूर्ण पीस पण दिसला पाहिजे. इसमें आपको कलर भी मिलेंगे. ये बहुत ही प्रीमियम पार्टी वेयर पीसेस है. कलर ये येतो आप व्यवस्थित. देखिए. इसमें Yes. ये अब मैंने आपको प्रीमियम दिखा दिया. बाकी रेगुलर भी मिल जाएगा. इसमें शॉर्ट वर्जन्स में भी है प्रीमियम में, जो मे भी आपको शायद नेक्स्ट वीडियो में हम कभी आप दिखा पाए. कलेक्शन. ये हमारे पास बघू साड़ीज शकता. भी है, अनस्टिच फैब्रिक्स भी हैं. ये देखिए अनस्टिच फैब्रिक. कुर्ता दुपट्टा का अनस्टिच मिल जाएगा. सुंदर आहे. साडी पण आहे. साड़ी में ठीक भी है. मिल जाएगा आपको. प्योर चंदेरी ये वाला प्योर चंदेरी. ये दिखा दो मैंने. ये वाला. हाँ सिल्क मध्ये साडी. वाव. कलर पण गोड आहे. तो
बहुत सारी वैरायटी मिल जाएगी यहाँ पे आपको। तर प्युअर चिकनकारी 200% गॅरंटी देत आहेत हे सर. मला ते बोलतायत की 100 नाही 200% गॅरंटी आहे की धुतल्यानंतर आकसणार नाही, काही प्रॉब्लेम नाही येणार, सगळं हँडमेड आहे. जर का तुम्हाला असंच खरंच ऑथेंटिक प्युअर तुम्ही चिकनकारी बघत असाल तर या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि याचे जर का काही डिटेल्स अजून तुम्हाला हवे असतील तर मी आहे, मला कॉमेंट करा, मी सांगेनच. थैंक यू। थँक्यू. moon, making my skyline brand new. You, oh. कसा झालाय अवतार, अशाच अवतारात व्हिडिओ शूट केलाय. आणि मी ज्या काही चिकन करी कुर्तीज घेतल्या आहेत ना, म्हणजे घेऊन आली आहे ना, त्या मी सगळ्या स्टाईल करून दाखवते. हं. मी बोलताना माझं तत पप व्हायला लागले. तर हा मी ना आहोंना काय म्हटलं, आहो 3800 व्ह्यू आलेत माझ्या आजच्या व्हिडिओला आतापर्यंत आणि आम्ही दोघं खूप खुश आहोत. पण नंतर आमच्या लक्षात आलं की आपण किती कमी व्ह्यूजला पण खुश होतो. तर आहो काय म्हणतायत, काय करणार आता, काम करत राहणे आमचं आणि काम आम्ही आहे. अगदी खरंच मनापासून खुश असतो बरं का, की हा चला एवढे व्ह्यू आले. म्हणजे लोकांचे लाखांमध्ये येतात, हजारोंमध्ये येतात, आमचे हजारोमध्ये आहेत पण 10,000च्या आत असतात, पण आम्ही खुश असतो अगदी. कारण मला असं वाटतं आणि आहोंना पण की आमचा जो काही सबस्क्रायबर वर्ग आहे ना तो खरंच खूप चांगला आहे. काय आहो म्हणणं आहे? Yes, yes. अहो सगळ्यांना सांगतात आमचे सबस्क्रायबर वर्ग आहेत ना, आम्हाला कमी असले तरी खूप चांगले सबस्क्रायबर आहेत आमचे. कशावरून आता एका कोल्हापूरवरून एका आपल्या मैत्रिणीची कॉमेंट आहे की कोल्हापूरमध्ये आंबेमोहर 200 रुपये. मी जस्ट ती कमेंट आता रीड केली. मोबाईलचं चार्जिंग खूपच कमी राहिलंय माझ्या आणि मी तेच बघत होते, ती कमेंट वाचली. मी आहोंना सांगितलं असं तर म्हणतात किती चांगलं आहे ना आपले सबस्क्रायबर, किती चांगले आहेत, आमचा क्लास सबस्क्रायबर लोकांचा खूप चांगला आहे. तर चलो आम्ही आता आहोत बोपोडीला. अख्खा दिवस मी कारणी लावलाय, पण झालंय ना, कामं झालेत ना, कामाला. सगळी झालेत ना कामं. कयानी बेकरीतून आणलेला मस्त मावा केक खाल्ला, केवढा टेस्टी आहे. मग म्हणजे मला आत्ता कळालं की सगळे लोक असं कयानी 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 का करत होते. आम्ही कधीच कयानी बेकरी मधलं काहीच कधी आजपर्यंत टेस्ट केलं नव्हतं. बघ वेळेवरती मला आठवलं आणि मी त्यांना विचारलं, हे काय इथंच आहे म्हणली समोर. मी ज्या शॉप मधून आता कुर्ती घेतली ना तर तिथे ट्रायल रूम आहे. तर मी ट्राय केले ते तिन्ही. तर एकाला बिलकुल अल्टरेशनची गरज नाही लागली आणि जे 2 होते त्याला थोडी थोडी अल्टरेशनची गरज लागली. मग ते बोलले की 10 मिनिटात आम्ही अल्टर करून देतो, तुम्ही तोपर्यंत कुठे जाऊन येणार असाल तर या. म्हणून मग आम्ही तिथे, यांनी लगेच मला घेऊन गेले. तुम्ही कधी इकडे आलात चिकन करी घ्यायला तर बाजूलाच कयानी बेकरी आहे, तिथे जा आणि त्यांचे फेमस आयटम्स घ्या. हाय सूर्यदेवा. You get my heart in trouble. Make a beat. सकाळी स्वयंपाक करतानाच मला थोडीफार आयडिया होतीच की मी असा दिवस आजचा घालवणार आहे आणि म्हणूनच मी जास्तीची कणिकही मिळून ठेवलेली होती. आल्यानंतर गरमागरम चपात्या केल्या आणि आहोंना आमरस खायचं होतं आणि तसेही हे जे काही हापूस आहेत हे खूप दिवसांचे आहेत, याला संपवायचेही होते. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जे काही ॲक्ने पाहताय तो याचाच रिझल्ट आहे. सतत आहोंना आवडतं म्हणून मी बनवते, मी खाणार नाही करते आणि त्यांच्यापेक्षा जास्ती मीच पिऊन टाकते. तर त्याचाच तो परिणाम आहे की एवढे सारे ॲक्ने यायला लागलेले आहेत. पण येऊ द्या, त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू. पण जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत आपण आंब्याचा जास्तीत जास्त आनंद घेऊ. तर चला, तर असा होता पूर्णपणे आमचा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. उद्या भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.